चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज काय भाजी केली ते बघूया. इथं मी कांदा, लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला आता गवारीची शेंगा टाकून घ्यायची आहे. गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहे. आता मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झालं की त्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचे. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकले की सगळे मसाले टाकून घ्यायचे. तुम्ही जे दररोज वापरतात ते मसाले टाकून घ्या. इथं मी सगळे मसाले टाकून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घेतले. आपल्याला ही भाजी कोरडी पण खूप छान लागते, पण मी थोडासा अंगापुरता रस्सा करते. थोडंसं मी पाणी टाकलेले, साधारणतः छोटा 1 ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे. आणि ही बघा भाजी आता आपल्याला 5 ते 7 मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे. चला तर आता मी ही भाजी शिजून घेते. आता 5 मिनिट झालेले आहे. भाजी शिजली की नाही बघायचं आहे. आता भाजी शिजत आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, जेणेकरून आपला रस्सा छान आणि मस्त होईल. आणि आता परत आपल्याला 2 मिनिट शिजून घ्यायची. जास्त शिजवायची आवश्यकता नाही. आणि मी भाज्या कधी पण अर्धवट शिजवते, छान लागतात. चला तर मग आपली गवारीच्या शेंगाची अंगापुरता रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर ही बघा, एकदम तरीबाज आपली ही गवारीच्या शेंगाची भाजी. थोडासा रस्सा केलेला आहे मी. सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.